सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत शेतकऱ्यांची थट्टा, लागवड खर्चात वाढ झाल्याचा विचार न केल्याचा आरोप। केंद्र सरकारने 14 पिकांची आधारभूत किंमत जाहीर केली आहे। तुरीला 550, उडीद 450, सोयाबीन 292 आणि कापसाला 501 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। बियाणे, खते, मजुरी आणि अन्य खर्चात वाढ झाली आहे, त्याचा विचार करण्यात आला नाही। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली असून पुन्हा सुधारित किंमत जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे। काल केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप वर्ष 2024 आणि 25 करिता एकूण 14 शेतमाल पिकांना मिनिमम सपोर्ट प्राइस अर्थात शेतमाल हमीभाव जाहीर करण्यात आले। खऱ्या अर्थाने हे हमीभाव जाहीर होत असताना उत्पादनावरील आज जे खर्च वाढलेला आहे त्यामध्ये रासायनिक फर्टिलायझर, बी बियाणे आणि डिझेलमध्ये व मजुरीमध्ये झालेली दरवाढ लक्षात घेऊन हे हमीभाव जाहीर होणे अपेक्षित होते, पण दुर्दैवाने दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या कृषी धोरणाने झालेलं आहे। मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी हे हमीभाव पुन्हा शेतकऱ्यांच्या उत्पादनावरील खर्च विचाराधीन घेऊन जाहीर करावे। या जाहीर झालेल्या हमीभावाचा मी एक शेतकरी म्हणून धिक्कार आणि निषेध करतो।